तर बघा फर्स्ट लेक्चर दॅट इज टाइप्स ऑफ क्रॉप अँड क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप. तर टाइप्स ऑफ क्रॉप्समध्ये बेस्ड ऑन सीझन्स द क्रॉप इन इंडिया डिवाइड इंटू 3 टाइप्स दॅट इज रब्बी, खरीप आणि झेड. तर इंडियामध्ये सीझनच्या बेसिसवर 3 टाईपमध्ये क्रॉप डिवाइड केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट रब्बी, सेकंड खरीप आणि थर्ड झेड क्रॉप. तर खरीप क्रॉपमध्ये बघा सोन इन जून जुलै. तर खरीप क्रॉप जे आहेत ते जून जुलैमध्ये सोन केले जातात जेव्हा फर्स्ट रेन चालू होतो, दॅट इज मान्सून क्रॉप म्हणतो आपण. देन हिची हार्वेस्टिंग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली जाते अँड रिक्वायर्स अ लॉट ऑफ वॉटर अँड हॉट वेदर टू ग्रो. तर खरीप क्रॉपसाठी जास्त पाणी लागतं. सो खरीप क्रॉपमध्ये कोण येतं? राईस, ज्वार, बाजरा, मेज, कॉटन, ग्राउंडनट, ज्यूट, शुगर केन, टर्मरिक, पल्सेस लाईक उडद डाळ एक्सेट्रा. देन सेकंड आहे रब्बी क्रॉप, सोन इन ऑक्टोबर नोव्हेंबर अँड हार्वेस्टेड इन एप्रिल मे. तर रब्बी क्रॉप हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सोईंग केली जाते ह्यांची अँड एप्रिल मेमध्ये हार्वेस्टिंग केली जाते. देन यांना वॉर्म क्लायमेट लागतो फॉर जर्मिनेशन ऑफ सीड्स अँड मॅच्युरेशन अँड कोल्ड क्लायमेट फॉर दी ग्रोथ. तर मॅच्युरेशन आणि जर्मिनेशनसाठी वॉर्म क्लायमेट लागतं आणि ग्रोथसाठी कोल्ड क्लायमेट लागतं. तर रब्बी क्रॉपमध्ये व्हीट, ओट, ग्राम, टी, बार्ले, पोटॅटो, टोमॅटो, ओनियन, ऑइल सीड लाईक रेपसीड, सनफ्लावर, सेसम, मस्टर्ड एक्सेट्रा हे क्रॉप येतात. देन व्हॉट अबाउट झेड क्रॉप्स? इन झेड क्रॉप ग्रोन बिटवीन मार्च जून बिटवीन रब्बी अँड खरीप क्रॉप सीझन अँड अर्ली मॅच्युरिंग क्रॉप्स आहेत. एक्झाम्पलमध्ये कुकुंबर, बिटर गार्ड, पंपकिन, वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन, मूग डाळ एक्सेट्रा. ठीक आहे, तर हे आहेत झेड क्रॉप्स. नेक्स्ट कॅटेगरीज ऑफ क्रॉप्स इन इंडिया. भारतामधल्या क्रॉपच्या कॅटेगरी कोणत्या आहेत? द मेजर क्रॉप्स कॅन ऑल बी डिवायडेड इंटू 4 मेन कॅटेगरीज डिपेंडिंग ऑन देअर युजेस. तर फर्स्ट आहे फूड क्रॉप. फूड क्रॉपमध्ये व्हीट, मेज, राईस, मिलेट अँड पल्सेस. देन कॅश क्रॉपमध्ये शुगर केन, टोबॅको, कॉटन, ज्यूट, ऑइल सीड एक्सेट्रा. अँड प्लांटेशन क्रॉपमध्ये कॉफी, कोकोनट, टी, रबर एक्सेट्रा. हॉर्टिकल्चरल क्रॉपमध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. देन इम्पॉर्टन्स ऑफ क्लासिफाईंग द क्रॉप प्लांट. क्रॉप प्लांट क्लासिफाय करण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे? टू गेट acquainted with crop, then to understand the requirement of soil and water different to crop, then to know adaptability of crop, क्रॉपची अडॅप्टिबिलिटी जाणून घेण्यासाठी, टू नो दी ग्रोईंग हॅबिट ऑफ क्रॉप, क्रॉपचं ग्रोईंग हॅबिट जाणून घेण्यासाठी, टू अंडरस्टँड क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ डिफरंट क्रॉप, वेगवेगळ्या क्रॉपचं क्लायमॅटिक रिक्वायरमेंट अंडरस्टँड करण्यासाठी, टू नो दी इकॉनॉमिक प्रोड्यूस ऑफ क्रॉप प्लांट अँड इट्स यूज. तर क्रॉपचा इकॉनॉमिक प्रोड्यूस आणि तिचा वापर जाणून घेण्यासाठी, अँड टू नो दी ग्रोईंग सीझन ऑफ दी क्रॉप, तर क्रॉपचा ग्रोईंग सीझन माहिती करून घेण्यासाठी, अँड ओव्हरऑल टू नो दी ॲक्च्युअल कंडिशन रिक्वायर्ड टू कल्टिवेशन ऑफ प्लांट. तर प्लांट कल्टिवेशनसाठी ओव्हरऑल ज्या कंडिशन लागतात त्या जाणून घेण्यासाठी. सो नेक्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन क्लायमेट. तर क्लायमेटच्या बेसिसवर क्लासिफिकेशन, त्यामध्ये ट्रॉपिकल आणि टेम्परेट दोन क्लासिफिकेशन आहेत. ट्रॉपिकलमध्ये काय येतं बघा? क्रॉप्स ग्रो वेल इन वॉर्म अँड हॉट क्लायमेट. तर वॉर्म अँड हॉट क्लायमेटमध्ये जे क्रॉप ग्रो करतात त्यांना आपण ट्रॉपिकल क्रॉप म्हणतो. त्यामध्ये राईस, शुगरकेन, ज्वार येत असेल. ठीक आहे. देन टेम्परेट क्रॉप्स ग्रो वेल इन कूल क्लायमेट. टेम्परेट म्हणजे कूल क्लायमेट. एक्झाम्पल व्हीट, ओट, ग्राम अँड पोटॅटो. तर दोन बेसिस लक्षात ठेवा, ट्रॉपिकल अँड टेम्परेट. ठीक आहे. ट्रॉपिकलमध्ये वॉर्म अँड हॉट क्लायमेट लागतो, टेम्परेटमध्ये कूल क्लायमेट लागतं. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ग्रोईंग सीझन. तर ग्रोईंग सीझनच्या बेसिसवर क्लासिफिकेशन, त्यामध्ये फर्स्ट खरीप और रब्बी और मान्सून क्रॉप म्हणतो. द क्रॉप ग्रोन इन मान्सून मंथ फ्रॉम जून टू ऑक्टोबर टू नोव्हेंबर, रिक्वायर वॉर्म wet weather at major period of crop growth, also required short day length for flowering. एक्झाम्पल कॉटन, राईस, ज्वार आणि बाजरा. तर खरीप क्रॉपमध्ये मान्सूनमध्ये हे ग्रो केले जातात फ्रॉम जून टू ऑक्टोबर नोव्हेंबर, आणि वॉर्म वेट वेदर लागतं ह्यांच्या क्रॉप ग्रोथसाठी, आणि शॉर्ट डे लेंथ फ्लॉवरिंगसाठी शॉर्ट डे लेंथ लागते. ठीक आहे. देन नेक्स्ट दॅट इज रब्बी, विंटर और कोल्ड सीजन क्रॉप. रब्बी, विंटर, कोल्ड सीजन क्रॉप रिक्वायर विंटर सीजन टू ग्रो वेल फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च मंथ. तर यांना विंटर सीजन लागतो रब्बीसाठी. क्रॉप ग्रो वेल इन कोल्ड अँड ड्राय वेदर. कोल्ड आणि ड्राय वेदरमध्ये हे ग्रो होतात. रिक्वायर लॉंगर डे लेंथ फॉर फ्लॉवरिंग. एक्झाम्पल व्हीट, ग्राम, सनफ्लावर. तर लक्षात ठेवा, जे खरीप क्रॉप आहे त्यांना शॉर्ट डे लेंथ लागते, आणि जे रब्बी आहेत त्यांना लॉंग डे लेंथ लागते. लक्षात ठेवा.
Then summer and Z crop. Crops grown in summer month from March to June. समरमध्ये झेड क्रॉप ग्रो केले जातात. सो summer or Z crop, these are grown in summer month from March to June and require warm day weather for major growth period and longer day length for flowering. तर यामध्ये ग्राउंडनट येतात, वॉटरमेलन, पंपकिन किंवा गार्ड येतात. त्यानंतर यूज और ॲग्रॉनॉमिक क्लासिफिकेशन, त्यामध्ये ग्रेन क्रॉप. ठीक आहे, तर मे बी सिरियल ॲज मिलेट सिरियल्स आर कल्टिवेटेड ग्रासेस ग्रोन फॉर देअर इडिबल स्टार्ची ग्रेन. तर हे सिरियल असू शकतात, मिलेट सिरियल, आणि हे कल्टिवेटेड आर दी कल्टिवेटेड ग्रासेस ग्रोन फॉर देअर इडिबल स्टार्ची ग्रेन. इडिबल स्टार्ची ग्रेनसाठी हे ग्रो केले जातात. अँड दी लार्जर ग्रेन यूज ॲज स्टेपल फूड इज सिरियल्स. तर लार्जर ग्रेन जे स्टेपल फूड म्हणून वापरतात त्यामध्ये सिरियल येतात. त्यामध्ये एक्झाम्पल राईस, जवार, व्हीट, मेज, बार्ले अँड मिलेट्स आर दी स्मॉल ग्रेन सिरियल विच आर ऑफ मायनर इम्पॉर्टन्स ॲज फूड. ठीक आहे. अँड एक्झाम्पल बाजरा. देन पल्स और लेग्यूम क्रॉप, सीड्स ऑफ लेग्युमिनस क्रॉप प्लांट यूज ॲज फूड. तर लेग्युमिनस क्रॉप प्लांटचे सीड हे फूड म्हणून वापरले जातात. ऑन स्प्लिटिंग दे प्रोड्यूस डाल विच इज रिच इन प्रोटीन. तर त्यांचं स्प्लिटिंग केल्यानंतर जे प्रोटीनमध्ये रिच असणारी डाल त्याची तयार होते. एक्झाम्पल ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, सोयाबीन, पी, कॉफी एक्सेट्रा. Then oilseed crop, crop seeds are rich in fatty acid, are used to extract vegetable oil to meet various requirements. Example groundnut, mustard, sunflower, sesame, linseed, etc. Then forage crop, it refers to vegetable matter, fresh as preserved, utilized as food for animals, and crop cultivated and used for hay, silage. Example sorghum, elephant grass, guinea grass, berseem and other pulse bajra, etc. Then fiber crop, grown for a fiber yield. Fiber may be obtained from seed. In that example, cotton, jute, mesta, sunhemp, flax. Then root crop, roots are the economic produce in root crop. Example, sweet potato, sugar beet, carrot, turnip, etc. Then tuber crop मध्ये crop which edible portion is not a root but a short thickened underground stem. Example, potato, yam. ट्यूबर क्रॉपमध्ये. शुगर क्रॉपमध्ये द टू इम्पॉर्टंट क्रॉप्स आर शुगर केन अँड शुगर बीट कल्टिवेटेड फॉर प्रोडक्शन ऑफ शुगर. म्हणजे शुगर प्रोड्यूस करण्यासाठी जे दोन क्रॉप कल्टिवेट केले जातात त्यांना शुगर क्रॉप म्हणतात, आणि त्यातले मेन दोन आहेत शुगर केन आणि शुगर बीट. देन स्टार्ची क्रॉप ग्रोन फॉर प्रोडक्शन ऑफ स्टार्च, त्यामध्ये टॅपियोका, पोटॅटो, स्वीट पोटॅटो येतो. देन ड्रग क्रॉप यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन, एक्झाम्पल तंबाखू आणि मिंट. देन स्पायसेस अँड कॉन्डिमेंट और स्पायसेस क्रॉप, मसाले. Crop plants as their products are used for flavor test and sometimes color the fresh preserved food. त्यामध्ये एक्झाम्पल जिंजर, गार्लिक, चिली, क्युमिन, ओनियन, कोरिएंडर, कार्डमम, पेपर अँड टर्मरिक. देन व्हेजिटेबल क्रॉपमध्ये मे बी लिफी ॲज फ्रुटी व्हेजिटेबल, एक्झाम्पल पालक, मेथी, ब्रिंजल, टोमॅटो. देन ग्रीन मॅन्युअर क्रॉप grown and incorporated into soil to increase fertility of soil, example sunhemp. Then medicinal and aromatic crop, medicinal plant include cinchona, isbagoli, opium poppy, senna, raulfia serpentina, extinct species आहे. And aromatic plants such as lemongrass, citronella grass, palmorza, Japanese mint, peppermint, jasmine, henna, etc. तर हे कशाच्या बेसिसवर होते? क्लासिफिकेशन ऑन यूज और ॲग्रॉनॉमिक क्रॉपच्या बेसिसवर हे ऑइल सीड, फॉरेज, फायबर वगैरे क्लासिफिकेशन होते. किती क्लासिफिकेशन आहेत हे? तर 14 आहेत. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लाईफ ऑफ क्रॉप किंवा ड्युरेशन ऑफ क्रॉप. तर यांच्या ड्युरेशन किंवा लाईफवर क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये सीझनल, 2 सीझनल, 3 सीझनल वगैरे. तर सीझनल क्रॉपमध्ये अ क्रॉप कम्प्लीट हिज लाईफ सायकल इन 1 सीझन, दॅट इज खरीप, रब्बी, समर म्हणजे झेड क्रॉप, एक्झाम्पल राईस, जवार, व्हीट एक्सेट्रा. ठीक आहे. तर जे क्रॉप त्यांचं लाईफ सायकल एका सीझनमध्ये कम्प्लीट करतात त्यांना सीझनल क्रॉप म्हणतो आपण. 2 सीझनमध्ये बघा, क्रॉप कम्प्लीट इट्स लाईफ इन 2 सीझन. तर जे क्रॉप त्यांची लाईफ 2 सीझनमध्ये कम्प्लीट करतात त्यांना 2 सीझनल म्हणतात. त्यामध्ये कॉटन, टर्मरिक आणि जिंजर. त्यानंतर ॲन्युअल क्रॉप रिक्वायर 1 फुल इयर टू कम्प्लीट इट्स लाईफ सायकल, एक्झाम्पल शुगर केन. तर ज्या क्रॉपना एक कम्प्लीट वर्ष लागतं ग्रोथसाठी त्यांना आपण ॲन्युअल म्हणतो. आणि बायॲन्युअल म्हणजे ज्यांना विच ग्रोज इन 1 इयर अँड फ्लावर्स, फ्रुक्टिफाईज अँड पेरिशेस दी नेक्स्ट इयर. एका वर्षामध्ये ग्रो होतात आणि दुसऱ्या वर्षामध्ये फ्लॉवरिंग फ्रूट किंवा पेरिश होतात ते. तर त्याला बायनियल क्रॉप म्हणतो. त्यामध्ये बनाना, पपाया येतो. तर पेरेनियल क्रॉप म्हणजे कितीतरी वर्षासाठी ते जगतात. त्यामध्ये फ्रूट क्रॉप असतील, मँगो असेल, गवा असेल. ठीक आहे. तर नंतर कल्चरल मेथड किंवा वॉटरच्या बेसिसवर जर आपण क्लासिफिकेशन केलं
तर त्यामध्ये रेनफेड आणि इरिगेटेड येतात. तर रेनफेडमध्ये क्रॉप्स ग्रो ओनली ऑन रेन वॉटर, फक्त रेन वॉटरवर जर आपण ग्रो करत असेल तर त्यांना रेनफेड म्हणतो. त्यामध्ये ज्वार, बाजरा, मूग येत असेल. त्यानंतर इरिगेटेड क्रॉपमध्ये क्रॉप्स ग्रोज विथ द हेल्प ऑफ इरिगेशन वॉटर, तर इरिगेशन वॉटर वापरून जे क्रॉप ग्रो केलं जातं त्याला इरिगेटेड क्रॉप म्हणतात. एक्झाम्पल चिली, शुगरकेन, बनाना, पपया एक्सेट्रा. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन रूट सिस्टीम, तर रूट सिस्टीमच्या बेसिसवर क्लासिफिकेशन पहा. तर टॅप्रो सिस्टीम, द मेन रूट गोज डीप इन टू द सॉईल, तर एक जो मेन रूट असतो तो एकदम सॉईलमध्ये डीप जातो आणि नंतर वरच्या त्याच्या साईडला ब्रांचेस फुटतात. ठीक आहे, त्याला टॅप्रोइट सिस्टीम म्हणतात. सो एक्झाम्पल तूर, ग्रेप, कॉटन एक्सेट्रा. देन ॲडव्हांटेजेस आर फायबर रूटेड, द क्रॉप्स विथ रूट्स आर फायबरस शॅलो अँड स्प्रेडिंग इन टू दी सॉईल, एक्झाम्पल सिरियल क्रॉप, व्हीट, राईस एक्सेट्रा. तर ॲडव्हांटेजेस किंवा फायबर रूटमध्ये एक मेन रूट नसतो, सगळ्या ब्रांचेस पसरतात. ठीक आहे, फायबरस, तर त्याला ॲडव्हांटेजेस रूट म्हणतात. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सच्या बेसिसवर दोन क्लासिफिकेशन आहे, कॅश क्रॉप आणि फूड क्रॉप. कॅश क्रॉपमध्ये ग्रोन फॉर अर्निंग मनी, पैसा कमवण्यासाठी जे ग्रो केले जातात त्यामध्ये शुगरकेन, कॉटन. आणि फूड क्रॉपमध्ये ग्रोन फॉर रेझिंग फूड ग्रेन फॉर द पॉप्युलेशन अँड फॉर्डर फॉर कॅटल, तर पॉप्युलेशनसाठी फूड ग्रेन रेज करतो यामध्ये आणि फॉर्डर कॅटलसाठी, तर त्यामध्ये ज्वार, व्हीट, राईस एक्सेट्रा. त्यांनी क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ कॉटलिडॉन, तर कॉटलिडॉन किती प्रेझेंट आहेत त्याच्या बेसिसवर जर आपण क्लासिफिकेशन केलं तर मोनोकॉट किंवा मोनोकॉटलिडॉन्स किंवा डायकॉट किंवा डायकॉटलिडॉन्स. तर मोनोकॉट किंवा मोनोकॉटलिडॉनमध्ये हॅविंग वन कॉटलिडॉन इन द सीड, फक्त एक कॉटलिडॉन प्रेझेंट असतो. ॲट एक्झाम्पल ऑल सिरियल्स आणि मिलेट. आणि डायकॉटलिडॉनमध्ये क्रॉप्स हॅविंग टू कॉटलिडॉन्स इन द सीड, ऑल लेग्युम आणि पल्सेस असतील त्यामध्ये, डाळी. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फोटोसिंथेसिस, तर फोटोसिंथेसिसच्या बेसिसवर जर आपण बघितलं म्हणजे रिडक्शन ऑफ CO2 किंवा डार्क रिएक्शन, तर त्यामध्ये C3, C4 कॅम्प प्लांट येतात. C3मध्ये बघा, फोटो रेस्पिरेशन इज हाय इन द C3 प्लांट हॅव लोअर वॉटर यूज इफिशियन्सी, तर C3मध्ये फोटो रेस्पिरेशन हाय असतं आणि लोअर वॉटर यूज इफिशियन्सी असते C3मध्ये, लक्षात ठेवा. द इनिशियल प्रोडक्ट ऑफ C assimilation in the 3C compounds, the enzyme involved in the primary carboxylation is ribulose 1-biphosphate carboxylase. ठीक आहे. एक्झाम्पल राईस, सोयाबीन, व्हीट, बार्ले, कॉटन, पोटॅटो. तर C3 लक्षात ठेवा, ह्यामध्ये फोटो रेस्पिरेशन हाय असताना लोअर वॉटर यूज इफिशियन्सी कम असते. तर C4 प्लांटमध्ये बघा, प्रायमरी प्रोडक्ट ऑफ C फिक्सेशन इज 4 कार्बन कंपाऊंड आणि C3मध्ये 3 कार्बन कंपाऊंड असतात. ठीक आहे, विच मे बी मॅलिक ॲसिड किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड असेल, ॲस्कॉर्बिक किंवा ॲस्कॉर्बिक. ठीक आहे, तर C4मध्ये फर्स्ट प्रायमरी प्रोडक्ट जो असतो C फिक्सेशनचा, तो काय असतो तर 4 कार्बन कंपाऊंड असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे याला C4 प्लांट म्हणलं आहे. अँड द एन्झाईम्स रिस्पॉन्सिबल फॉर कार्बोक्सिलेशन आर फॉस्फोइनॉल. एन्झाईम कार्बोक्सिलेशनसाठी जो मेन रिस्पॉन्सिबल असतो त्याला म्हणतात फॉस्फोइनॉल. देन पायरुविक ॲसिड कार्बोक्सिलेज विच हॅज हाय अफिनिटी फॉर CO2. पायरुविक ॲसिड कार्बोक्सिलेज CO2 साठी जास्त अफिनिटी असते यामध्ये, अँड कॅपेबल ऑफ असिमिलेशन CO2 इवन एट लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि फोटो रेस्पिरेशन यामध्ये निग्लिजिबल असतो. तर क्वेश्चन येऊ शकतो की फोटो रेस्पिरेशन C3मध्ये जास्त असतो का C4मध्ये जास्त असतो. तर लक्षात ठेवा, फोटो रेस्पिरेशन हे C3मध्ये जास्त असतं आणि C4मध्ये निग्लिजिबल असतं. देन फोटोसिंथेटिक रेट्स आर हायर इन C4 दॅन C3 फॉर द सम अमाऊंट ऑफ स्टोमॅटल ओपनिंग. तर C4मध्ये फोटोसिंथेटिक रेट जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू C3, हे लक्षात ठेवा. And these are said to be drought resistant and they are able to grow better even under moisture stress. Then C4 plant translate photosynthesis rapidly. C3मध्ये फोटो रेस्पिरेशन फास्ट असतं किंवा जास्त असतं आणि C4मध्ये फोटोसिंथेसिस जास्त असतं, लक्षात ठेवा. यामध्ये C4मध्ये सॉर्गम, मेज, नेपियर ग्रास आणि सिसम. देन कॅम्प प्लांटमध्ये कॅस्युलेसिन ॲसिड मेटाबॉलिझम प्लांट, कॅस्युलेसिन ॲसिड मेटाबॉलिझम प्लांट, and it stomata open at night and large amount of CO2 is fixed as a malic acid which is stored in vacuole. तर कॅम्प प्लांटमध्ये स्टोमाटा हा रात्री ओपन होतो and during day स्टोमाटा क्लोज असतो कॅम्प प्लांटचा, लक्षात ठेवा. and there is no possibility of CO2 entry दिवसा. तर CO2 which is stored as malic acid is broken down and released as CO2 and in these plants there is a negligible transpiration. तर ह्यामध्ये ट्रान्सपिरेशन जास्त होतं नाही का, तर दिवसा स्टोमाटा काय असतो
क्लोज्ड असतो, त्यामुळे ट्रान्सपिरेशन ह्यामध्ये निग्लिजिबल आहे. तर C4 अँड कॅम्प प्लांट हॅव हाय वॉटर यूज इफिशियन्सी. जसं की आपण C3 मध्ये बघितलं, C3 मध्ये लो वॉटर यूज इफिशियन्सी होती आणि C4 आणि कॅम्प प्लांटमध्ये हाय वॉटर यूज इफिशियन्सी आहे. अँड दीज आर हायली ड्रॉट रेजिस्टंट. C4 आणि कॅम्प प्लांट हायली ड्रॉट रेजिस्टंट आहे. त्यामध्ये पायनॅपल असेल, सिसल असेल किंवा आगेव असेल, तर हे लक्षात ठेवा. देन आय थिंक लास्ट क्लासिफिकेशन असेल हे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लेंथ ऑफ फोटो पिरियड रिक्वायर्ड फॉर फ्लोरल इनिशिएशन. तर फ्लोरल इनिशिएशनसाठी फोटो पिरियड लेंथच्या बेसिसवर क्लासिफिकेशन. देन मोस्ट प्लांट्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय रिलेटिव्ह लेंथ ऑफ द डे अँड नाईट स्पेशली फॉर फ्लोरल इनिशिएशन. तर मोस्ट प्लांट हे लेंथ ऑफ डे अँड नाईट त्याच्याने इन्फ्लुएन्स होतात फ्लोरल इनिशिएशनसाठी. अँड द इफेक्ट ऑफ प्लांट इज नोन ॲज फोटो पिरियडिझम. तर प्लांटवर त्याचा जो इफेक्ट होतो दिवस किंवा रात्र यांच्या लेंथचा, तर त्याला फोटो पिरियडिझम म्हणतात. So depending on the length of photo period required for floral initiation, plants are classified as short day plant, long day plant and neutral plant. Then short day मध्ये बघा, flower initiation takes place when days are short less than 10 hours. तर flower initiation कधी होतं, जेव्हा डेज ह्यामध्ये शॉर्ट असतात, म्हणजे 10 तासापेक्षा. ठीक आहे, याचं एक्झाम्पल काय आहे, राईस, जवार, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम एक्सेट्रा. ठीक आहे, लक्षात ठेवा. शॉर्ट डे मध्ये दिवस हा 10 तासापेक्षा कसा असतो, कमी असतो. लॉंग डे प्लांट मध्ये रिक्वायर्ड लॉंग डेज आर मोर दॅन 10 hours फॉर फ्लोरल इनिशिएशन. तर लॉंग डे मध्ये 10 तासापेक्षा मोठा दिवस असतो. त्यामध्ये एक्झाम्पल व्हीट आणि बार्ली. ठीक आहे, व्हीट लक्षात ठेवा लॉंग डे प्लांट आहे, बार्ली सुद्धा. लास्ट neutral plant, in that photo period does not have much influence for phase change for this plant. The day neutral plant photo period चा एवढा इफेक्ट होत नाही. The rate of flowering initiation depends on how short or long is photo period. तर फ्लॉवरिंग इनिशिएशनचा जो रेट असतो तो फोटो पिरियड शॉर्ट आहे की लॉंग आहे याच्या बेसिसवर तो रेट ठरतो. आणि शॉर्टर दी डेज मोर रॅपिड इनिशिएशन ऑफ फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट. म्हणजे जेवढा शॉर्ट दिवस असेल तेवढे जास्त फ्लॉवरिंग होणार लवकर शॉर्ट डे प्लांटमध्ये. बघा, फर्स्ट लेक्चर दॅट इज टाइप्स ऑफ क्रॉप, त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप, टाइप्स ऑफ क्रॉप, त्यानंतर बेस्ड ऑन सीझन्स, खरीप क्रॉप, रब्बी क्रॉप, झेड क्रॉप, आणि कॅटेगरीज ऑफ क्रॉप इन इंडिया, फूड क्रॉप, कॅश क्रॉप, प्लांटेशन क्रॉप, हॉर्टिकल्चर क्रॉप. नंतर क्रॉप क्लासिफाय करण्याचे इम्पॉर्टन्स काय आहे. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन क्लायमेट, त्यामध्ये ट्रॉपिकल आणि टेम्परेट आपण बघितलेलं आहे. ट्रॉपिकल म्हणजे वॉर्म आणि हॉट क्लायमेट लागतो आणि टेम्परेटमध्ये कूल क्लायमेट लागतं, लक्षात ठेवा. देन बेस्ड ऑन ग्रोईंग सीझन आपण बघितलेलं आहे खरीप, रब्बी, समर. देन यूज्ड agronomic classification, grain crop, pulse crop, legume crop, oilseed crop, forage crop, fiber crop, root crop, tuber crop, sugar crop, starch crop, drug crop, spices and condiments, and vegetable crop, grain manure crop, and last it is medicinal and aromatic crop. Then classification based on life of crop, in that seasonal crop, two seasonal crop, annual crop, biennial crop, perennial crop. Then classification based on cultural method, in that rainfed and irrigation crop. Then classification based on root system, in that taproot system, adventitious root system. Then classification based on economic importance, in that cash crop, food crop. Classification based on number of cotyledons, in that monocot, dicot. Classification based on photosynthesis, in that C3, C4, and camp plant. And last it is based on photo period, short day, long day, and day neutral plants. So this is about the types of crops and classification of crops.